पंढरपूरमधनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यामधल्या दरेगावी दाखल. शिंदे अचानक दरेगावी आल्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा. लोकसभेत शिवसेनेची संख्या 7 वरून 13 वर. संख्याबळ वाढल्यामुळे एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पद मिळणार असल्याची आमच्याकडे माहिती आहे. मंत्री गुलाबराव पाटलांचं विधान. मंत्री संजय शिरसाट यांनी मुंबईतील दादरवरून बोधगयासाठी जात असलेल्या विशेष रेल्वेला दाखवला हिरवा झेंडा. मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेतनं सुमारे 800 यात्रेकरू रवाना. 6 दिवसांच्या प्रवासात प्रवाशांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध. मुंबई महानगरपालिका प्रशासनात आता तरुणाईचा थेट सहभाग. महापौर फेलोशिपला मंजुरी. 10 प्रशासकीय विभागांमध्ये 50 तरुणांची निवड होणार. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांच्या आत्महत्येप्रकरणी माजी आमदार रवींद्र धंगेकरांच्या अडचणीत वाढ. त्यांच्या जामीन अर्जावरची सुनावणी पुढे ढकलली. पोलिसांनी म्हणणं न मांडल्यामुळे सुनावणी पुढे ढकलल्याची वकिलांची माहिती. पुढची सुनावणी 22 जुलैला. मुंबईच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा न्यायालयीन लढा यशस्वी. प्रकाश आंबेडकर आणि ब्रजेंद्र चौबे आता अधिकृत ट्रस्टी. धर्मादाय आयुक्तांचा निकाल. धुळ्याच्या सिंदखेडामध्ये अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात भव्य महामोर्चा. तहसील कार्यालयावरती धडक. निर्णय रद्द करण्याची मागणी. बुलढाण्याच्या देऊळगाव राजामध्ये अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या समर्थनात मोर्चा. सकल मातंग मेहतर समाज रस्त्यावरती. तातडीनं अंमलबजावणीची सरकारकडे मागणी. अकोल्यामध्ये नागरिकांच्या मागण्यांसाठी मनपा मुख्यालयासमोर बेमुदत उपोषण. वंचितचे गटनेते निलेश देव यांचं आंदोलन. लेखी मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा. मुंबईतील बीएसटीच्या वाढत्या अपघातांबाबत चौकशी समिती स्थापन करण्याची भाजपची मागणी. सोबतच बेस्ट अपघातात जखमी झालेल्यांना मोफत उपचार आणि मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची भाजपची मागणी. गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड ग्रामपंचायतीचे नालेसफाईकडे दुर्लक्ष. नालेसफाई न झाल्यामुळे अनेकांच्या घरात शिरलं पावसाचं पाणी. रस्त्यावरती पडलेल्या गाळामुळे नागरिकांना त्रास. तातडीनं सफाईची मागणी. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये मुसळधार पावसानं सखल भागात पाणीच पाणी. मध्य प्रदेशला जोडणारा महामार्ग आणि पेट्रोल पंपही पाण्याखाली. अंतर्गत रस्त्यांवर पाणी तुंबल्यामुळे नागरिक हैराण. भंडाऱ्यात मुसळधार पावसाची हजेरी. अनेकांच्या घरात पावसाचं पाणी शिरल्यामुळे नागरिकांची पळापळ. भात पीक करणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र मोठा दिलासा. साताऱ्याच्या शिवथर गावच्या हद्दीमध्ये 2.25 कोटींची गोवा बनावटीची दारू आणि कंटेनर जप्त. सातारा तालुका पोलिसांची मोठी कारवाई.